नमस्कार मंडळी. मार्केटमध्ये हाहाकार माजलाय. डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशी आकडेवारी समोर येते. डॉलरच्या तुलनेत रुपया थेट 92.43च्या खाली गेलाय. लाईफ टाईम लोला आहे. क्रूड ऑइल जवळपास परत एकदा $100च्या उंबरठ्यात उभा आहे. निफ्टी पाठीमागच्या एक आठवड्यात 5% धडाम कोसळलाय आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल 20 लाख कोटी अक्षरशः हवेत गायब झालेत. मित्रांनो, अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाला सुरुवात झाल्यापासून सोन्यामध्ये पहिल्यांदाच जगातला सर्वात मोठा उलटफेर झाला. गोल्ड $5,400वरून $5,000ला ट्रेड करतंय. सिल्वर देखील $96वरून $82ला आलंय. मात्र फक्त क्रूड ऑइलमध्ये तेजी दिसून आली आहे. याच दरम्यान विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एका महिन्यात 52,000 कोटी रुपये बाजारातून काढून घेतलेत. सोन्या चांदीनं देखील या ठिकाणी धोका दिल्याला दिसून येतोय. युद्धाच्या काळात सर्वात सुरक्षित मानलं जाणारं सोनं या वेळेला मात्र मित्रांनो भयंकर वेगानं कोसळत आहे. हे अत्यंत धक्कादायक मानलं जात आहे आणि सध्या सुरू असलेल्या अमेरिका इराण युद्धामुळे हे सगळं घडतंय. या युद्धाच्या आगीत फक्त अमेरिकाच नाहीये तर संपूर्ण जग विनाशाच्या खाईत लोटलं जात आहे. युद्धाचा खर्च तर विचारात करण्याच्या पलीकडचा आहे. इराणनं ज्या पद्धतीनं अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं, ज्या पद्धतीनं अरब राष्ट्रातील अमेरिकेच्या तळांवरती ड्रोन अटॅक केला, हे बघून मित्रांनो त्याची झळ आज आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचताना दिसून येते. कारण आज आपल्या घरातला गॅस मिळेन असा झालाय. मित्रांनो, फक्त जगाची अर्थव्यवस्था संकटात नाहीये तर माझा खिसा देखील आज अडचणीत सापडला आहे. 28 फेब्रुवारी 2026ला अमेरिका, इस्रायलनं इराणवर संयुक्त अटॅक केला. मित्रांनो, यात इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाला. पण ट्रम्पला वाटत होतं की आपण सहज इराणला नेस्तनाबूत करू आणि व्हेनेझुएलासारखं सहज तिथं देखील घडवून आणू. पण मित्रांनो, आज जवळपास 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालाय. स्ट्रेट ऑफ हॉर्मोस बंद आहे. जगाच्या एकूण 20% क्रूड ऑइलच्या सप्लायला धोका निर्माण ऑलरेडी झालाय आणि भारताचं क्रूड ऑइल देखील याच मार्गातून जवळपास 50% येतंय. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, तुम्ही इन्व्हेस्टर आहात तर तुम्ही काय करायला हवं? घाबरून सगळं विकायचं की शांतपणे इतिहास बघून अपॉर्च्युनिटी शोधायचे? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी मी सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, कारण व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतोय त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा 28 फेब्रुवारी 2026ला US इस्रायलनं एकत्रितपणे इराणवरती मिलिटरी स्ट्राईक केली. सुप्रीम लीडरला मारण्यात आलं. मित्रांनो, हा अटॅक जो आहे ना, हा डायरेक्ट टॉप लेवलच्या लिडरशिपला संपवण्यासाठी करण्यात आला होता. अमेरिकेला सहज वाटत होतं. व्हेनेझुएलामध्ये काय केलं, US स्पेशल फोर्सनं तिथल्या प्रेसिडेंटला पकडलं आणि ते अमेरिकेमध्ये घेऊन गेले आणि तिथं US बॅक्ड लीडर बसवला आणि सगळं स्मूथली झालं. मित्रांनो, व्हेनेझुएलामध्ये हे सगळं स्मूथली झालं. आपण इराणमध्ये देखील हेच करू. पण मित्रांनो, इराणमध्ये त्यांची जी गाठ पडली ना, अक्षरशः आज डोनाल्ड ट्रम्प तडपडत आहे आणि अक्षरशः एक वेळ अशी येईल इराणच्या पाया पडायची देखील त्या माणसाला वेळ येऊ शकते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, ट्रम्पचं व्हेनेझुएला मॉडेल फेल का गेलं इथं? कारण इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी लिडरशिप व्हॅक्यूम तयार होणं अपेक्षित होतं, पण तसं काही झालं नाही. त्यांच्या मुलाला लगेच सुप्रीम लीडर बनवण्यात आलं. इराणची पॉलिटिकल सिस्टम खूप स्ट्रॉंग आहे, सिक्युरिटी देखील चांगली आहे. त्याचबरोबर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉपनं हे सगळं इंटॅक्ट होताना बघून त्यांनी सगळ्या गोष्टी स्थिर ठेवल्या. मित्रांनो, या ठिकाणी ट्रम्पला अपेक्षित होतं इराणमधील सर्वसामान्य लोक प्रोटेक्ट करतील आणि तिथली सत्ता उलटवून टाकतील. पण मित्रांनो, अजूनपर्यंत असं कुठलीही गोष्ट घडलेली नाही. या युद्धाचा जर विचार केला तर इराणनं मिसाईल, ड्रोन, नॅव्हल माइन्स वापरून गल्फ कंट्रीजवर अटॅक केला. बहरीनमधल्या US नेव्हीवर देखील त्यांनी हल्ला केला. सौदी अरेबिया, कतार, UAE, कुवेत सगळीकडे टेन्शन पसरलं. त्याच वेळेला स्ट्रेट ऑफ हॉर्मस सर्वात मोठा बॉम्ब बनून सध्या समोर येतंय. खरा धोका तर इथं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मस जगातलं सर्वात इम्पॉर्टंट क्रूड ऑइल शिपिंगचा रूट आहे. जगाचं 20% क्रूड ऑइल सप्लाय इथूनच होतो. आणि मित्रांनो, इराणनं हॉर्मस ब्लॉक केलंय. टँकरवर हल्ले केले जात आहेत. शिपला वॉर्निंग दिली जात आहे. भारताचे देखील असंख्य शिप या ठिकाणी अडकून पडलेत. मित्रांनो, या ठिकाणी असं म्हटलं जातंय, जगातल्या सर्वात मोठ्या मीडियाला देखील हेच वाटतंय. आणि अमेरिकेनं ज्यावेळेला इराणवर अटॅक केला, त्यांनी जे ॲनालिसिस केलं होतं त्यामध्ये त्यांना असं बिलकुल वाटलं नव्हतं इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मस बंद करेल. पण मित्रांनो, ते इराणनं केले आणि इथंच सगळा डाव पलटलेला दिसून येतोय. मग मित्रांनो, क्रूड ऑइल काय $100वरून डायरेक्ट $117-120वर पोचलं होतं. मित्रांनो, सध्या जे ॲनालिस्ट आहेत पूर्ण जगभरातील ऑइल सिक्युरिटीमधले, ते काय सांगतायत, ऑइल मार्केटमधला हा सर्वात मोठा सप्लाय शॉक असू शकतो.
मित्रांनो, सप्लाय शॉक असेल तर भारत कसा वाचू शकतो? तुम्ही आणि मी कसं वाचू शकतो? नाही वाचू शकत. मंडळी, जगाचा जर विचार केला तर भारत जगातला तिसरा सर्वात मोठा ऑइल इम्पोर्टर कंट्री आहे. आपला ऑइल इम्पोर्ट डिपेंडन्सी 88% आहे आणि इम्पोर्टमधला 50% क्रूड ऑइल फक्त आणि फक्त स्ट्रेट ऑफ हॉर्मोसमधून येतं. 85% LPG इम्पोर्ट हॉर्मोसमधून येतोय. 55% LNG इम्पोर्ट हॉर्मोसमधून येतोय. म्हणजे विचार करा, तुमच्या किचनमधला गॅस सिलेंडर, फॅक्टरीमधलं फ्यूल, ट्रान्सपोर्ट, एव्हिएशन सगळं या नॅरो वॉटर वेवर डिपेंड आहे. आणि भारताचा ॲन्युअल क्रूड ऑइल इम्पोर्ट बिल जर बघितला 1.8 ते 2 बिलियन बॅरल आहे. म्हणजेच $1 जर या ठिकाणी क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर प्रत्येक दिवसाला आपल्याला 2 बिलियन एक्स्ट्रा इम्पोर्ट बिल पे करावं लागतंय. मित्रांनो, क्रूड ऑइल 100च्या उंबरठ्यावर परत एकदा जाऊन थांबलंय. जर क्रूड ऑइल असं सस्टेन राहिलं तर भारताचा GDP 7%वरून 6.5% येऊ शकतो. इन्फ्लेशन 4.5%च्या वर जाऊ शकतं. करंट अकाउंट डेफिसिट 3% ऑफ GDP पर्यंत जाणं अपेक्षित आहे. मित्रांनो, हा सगळा क्रायसिस सुरू आहे ना, यामध्ये तुमचं आणि माझं घर देखील आता वाचणार नाही. LPG क्रायसिसला सुरुवात झाली आहे. घरगुती गॅसला मोठा धोका तयार झाला आहे. बेंगलोर आणि चेन्नईमधल्या हॉटेल असोसिएशनना ऑलरेडी वॉर्निंग दिली आहे. 48 ते 72 तासात आम्हाला हॉटेल बंद करावं लागतील फ्यूल शॉर्टेजमुळं. त्याचबरोबर हाऊसहोल्ड LPG सिलेंडरसाठी वेटिंग पिरियड सरकारनं 25 दिवसावर नेला आहे. त्याचबरोबर सरकारनं इसेशनल कमोडिटी ॲक्ट अंतर्गत इमर्जन्सी पॉवर वापरून रिफायनरीला सांगितलंय LPG प्रोडक्शन मॅक्झिमाइज करा. सगळं गॅस डोमेस्टिक कन्झ्युमरला द्या. गव्हर्नमेंट सोर्स म्हणतंय 50 दिवसाचं क्रूड ऑइल आमच्याकडे शिल्लक आहे. त्याचबरोबर रिफाइन्ड प्रोडक्ट स्टॉक देखील आहे. सगळा गॅस डोमेस्टिक कन्झ्युमरला द्या, पेट्रोकेमिकलसाठी नाहीये. गव्हर्नमेंट सोर्स म्हणतंय 50 दिवसाचं क्रूड ऑइल आणि रिफाइन्ड प्रोडक्ट स्टॉक आहे. रशियन ऑइल इम्पोर्ट 1.5 बिलियन बॅरल पर डे पर्यंत वाढवलंय. लवकरच ते 2 बिलियन बॅरल्स पर्यंत जाऊ शकतं पर डे. मित्रांनो, मार्केटमध्ये हा जो क्रॅश सुरू आहे ना, हा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे मार्केटचे नंबर देखील समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, मार्च महिन्यात निफ्टी 8% घसरला आहे. कोविड 2020 नंतरचा हा सर्वात मोठा क्रॅश आहे. सेन्सेक्समध्ये एका आठवड्यामध्ये 4000 पॉईंटची घसरण आहे. मित्रांनो, 5 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी 5% डाऊन आहे. मार्केट कॅपिटलायझेशन वाईप आउट जर बघितलं तर ते 20 लाख कोटीला जाऊन पोहोचले. FISने 52,000 कोटी रुपयांचं सेलिंग केलंय आणि रुपया देखील सर्वात लोला पोहोचलाय. दुसऱ्या बाजूला इंडिया विक्स 100% वाढलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, फ्रायडेला स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 3% फॉल आहे. हा सिंगल डेचा सर्वात मोठा फॉल अलीकडला आहे. मित्रांनो, मार्च 2020 मध्ये कोविड क्रॅशमध्ये निफ्टी 23% पडला होता. आज मार्च 2026 मध्ये 8%चा फॉल आलाय. अजूनपर्यंत अर्धा महिना बाकी आहे. मित्रांनो, फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला परत एकदा सेन्सेक्समध्ये 1500 पॉईंट इंट्राडेमध्ये फॉल आहे. निफ्टी इंडेक्समध्ये देखील 400 पॉईंटचा फॉल आहे. निफ्टीमध्ये मित्रांनो जर विचार केला तर काही ठराविक स्टॉक सध्या ग्रीनमध्ये ट्रेड करतात. अदरवाईज पूर्ण सेल ऑफ असलेला तुम्हाला दिसून येतोय. पण मित्रांनो, आता या ठिकाणी एक मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हिस्ट्री काय सांगते आपल्याला हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, गेल्या 15 वर्षात इंडियन इक्विटी मार्केटनं मल्टिपल जिओपॉलिटिकल क्रायसिस फेस केले आहेत. प्रत्येक वेळेला मार्केट पडलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला मार्केट रिकवर देखील झालेलं आहे. कारगिल वॉर 1999 मार्केटमध्ये शार्प फॉल आला होता. त्यानंतर पुढच्या 2 वर्षात मार्केटमध्ये स्ट्रॉंग रिकव्हरी दिसून आली होती. 9/11चा अटॅक 2001 मध्ये झाला. मार्केट परत क्रॅश झालं. मित्रांनो, या वेळेला देखील मार्केट काही महिन्यामध्ये रिकवर झालं होतं. रशिया युक्रेन वॉर असेल, इराण इस्रायल हमास ऑक्टोबर 2023चं वॉर असेल, प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये क्रॅश आला आहे आणि प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये पुढल्या 2 वर्षात मोठी रॅली मिळाली आहे. मित्रांनो, ॲक्सिस म्युच्युअल फंडनं सांगितलं गेल्या 15 वर्षात इंडियन इक्विटी मार्केटनं मल्टिपल टाईम जिओपॉलिटिकल इव्हेंट फेस केले आहेत आणि या प्रत्येक वेळेला मार्केट निगेटिव्ह गेलं आहे. ऑलमोस्ट एव्हरी इन्स्टन्समध्ये मार्केटमध्ये सेलिंग आलं आहे, पण त्यानंतर मार्केटनं ग्रोथ दाखवलेलीच आहे. त्यामुळे मित्रांनो, पाठीमागच्या भूतकाळातील जर संघर्ष बघितले तर प्रत्येक संघर्ष हा एक समान नव्हता. पण मित्रांनो, या संघर्षामध्ये एक गोष्ट वेगळी आहे. या संघर्षामध्ये क्रूड ऑइल डायरेक्ट $100 गेलंय. स्ट्रेट ऑफ हॉर्मस पूर्ण ब्लॉक आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं क्रूड ऑइलच्या किमती वाढलेत ना, हे एका मोठ्या पोटेन्शियल फ्यूल क्रायसिसचं निमंत्रण आहे. मित्रांनो, अजून एक रिसर्च रिपोर्ट असं सांगतोय, दिस टाइम इज डिफरंट. इट इज नॉट जस्ट अबाउट हायर ऑइल प्राइस
बट अ पोटेन्शियल लूमिंग एनर्जी क्रायसिस. मित्रांनो, LPG, नॅचरल गॅस, फर्टिलायझर प्रोडक्शन, फूड सप्लाय या सगळ्यावरती इम्पॅक्ट झालाय. आता मित्रांनो, हा मुद्दा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या घरापासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत प्रत्येकावर ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. सध्या जर बघितलं, फर्टिलायझर प्रोडक्शन ठप्प होऊ शकतं. कारण का, नॅचरल गॅस आणि खत निर्मितीसाठी ह्याची आवश्यकता आहे. भारतात युरिया खतांच्या निर्मितीसाठी नॅचरल गॅस प्रामुख्याने आयात केला जातो आणि हा मुख्य कच्चा माल आहे आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरला जातो. खत निर्मितीच्या खर्चापैकी 70 ते 80% खर्च फक्त गॅसचा आहे. म्हणजे याचा अर्थ खताच्या किमती वाढू शकतात. भारतात आपल्या गरजेच्या निम्मा LNG आपण आयात करतोय. या आयातीपैकी मोठा हिस्सा कतार, ओमान आणि UAE मधून हॉर्मुझ समुद्र दोन्ही मार्गे येतो. परिणाम काय होईल? गॅस पुरवठा खंडित झाल्यात खत कारखाने पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. यामुळे खताचं उत्पादन होईल आणि देशांतर्गत भागात प्रचंड मोठी खत टंचाई निर्माण होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी खूप सारे मार्केटमधले मोठे प्लेयर कृत्रिम टंचाई निर्माण करतील आणि मित्रांनो, या ठिकाणी किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या जातील. त्याचबरोबर मित्रांनो, शेती उत्पादनात खतांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. खतांचा योग्य पुरवठा जर नाही झाला तर मित्रांनो 50% शेतीचं उत्पादन देखील घटू शकतं. आता मित्रांनो, ऐन हंगाम जवळ आला आहे. आता पावसाळी पिके सुरू होण्याची तयारी सुरू होईल. या काळात खतांना प्रचंड मागणी असते. जर पुरवठा विस्कळीत झाला तर थेट परिणाम पेरणीवर आणि पिकांच्या वाढीवर होणार आहे आणि यात भरडला जाणार आहे तो माझा फक्त आणि फक्त शेतकरी. पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, फूड सप्लाय चेन आणि इन्फ्लेशनचा देखील खूप जवळचा संबंध आहे. जर खताची टंचाई झाली, त्यामुळे तांदूळ, गहू, मका यासारखे मुख्य अन्नधान्याचं जर उत्पादन कमी झालं तर काय होईल? तर उत्पादन कमी, मागणी जास्त. यामुळे अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडतील. ज्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला मोठी झळ पोचणार आहे. आणि मित्रांनो, याचा फायदा हा सर्व शेतकऱ्यांना होणार नाही. याचा फायदा हा ठराविक राज्यातल्या शेतकऱ्यांनाच होणार आहे. त्याचबरोबर LPGचा जर विचार केला मित्रांनो, जरी सरकारनं LPGच्या पुरवठ्याला प्राधान्य दिलं असलं तरी आयातीमधील मोठ्या तुटवड्यामुळं लांब पल्ल्यात परिणाम डेफिनेटली होणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, इतर व्यावसायिक ठिकाणी LPGचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑलरेडी असंख्य ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत. मित्रांनो, मार्केटमध्ये सेलिंग सुरू आहे. तुम्ही पॅनिक सेलिंग बिलकुल करू नका. व्हाईट ओक कॅपिटलनं बरोबर सांगितलंय, इमोशनल सेलिंग हा सर्वात मोठा वेल्थ डिस्ट्रॉय असणार आहे. तुमच्याकडे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक असतील, चांगल्या कंपन्याज असतील, चांगले म्युच्युअल फंड असतील तर ते होल्ड करा. मार्केट 8% पडलंय म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन 8% कमी झालंय. ते 8% तुम्ही अजूनपर्यंत गमावलेले नाहीत. जोपर्यंत तुम्ही सेल करत नाहीये तोपर्यंत तो तुमचा लॉस नाहीये. सध्या जो लॉस आहे तो नॉशनल लॉस आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, या परिस्थितीमध्ये तुम्ही SIP बिलकुल थांबवू नका. सध्या SIP स्टॉपेज रेशो हायेस्ट लेवलला जाऊन पोहोचलाय. 96% SIP बंद होत आहेत. मित्रांनो, ज्या व्यक्तीनं पॅनिकमध्ये SIP बंद केलेत ती व्यक्ती आयुष्यात परत कधीही मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करू शकत नाही. मित्रांनो, SIPचं ब्युटीच हे आहे, मार्केट पडतं तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट मिळतो. हेच लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएशनचं मॅजिक आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ॲसेट ॲलोकेशन देखील प्रॉपर करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर प्रॉपर ॲसेट ॲलोकेशन नाही केलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. बरेच जण काय करतील, मार्केट खाली आलंय म्हणून कसलेही भंगार कचरा स्टॉक खरेदी करतील. मित्रांनो, असं करू नका. या ठिकाणी तुम्हाला चांगले स्टॉक, चांगले म्युच्युअल फंडच घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला ह्या मार्केटमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, SIP करायचं असेल, हां सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी रुपये असतील आणि तुम्हाला मार्केटमध्ये कुठं गुंतवायचं, SWP करायचे, पण आत्तापर्यंत मार्केट खूप हायला होतं त्यामुळे कुठं इन्व्हेस्टमेंट करू हे तुम्हाला समजत नव्हतं. तर मित्रांनो, हा बेस्ट टाईम तुमच्यासमोर आला आहे. कारण मार्केटमध्ये जवळपास 10-12% करेक्शन झालं आहे. याचा अर्थ तुम्हाला 10 ते 12% एक्स्ट्रा रिटर्न मिळण्यात जमा असणार आहे. कारण मार्केट आज न उद्या ऑल टाइम हायला जाणार आहे. ऑल टाइम हायला बुलिश मार्केटमध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट करणं आणि 10-12% मार्केट करेक्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करणं, हा फरक तुम्ही समजून घ्या. त्यामुळे जर तुम्हाला SWP करायचं असेल, त्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर मित्रांनो, ही संधी परत तुम्हाला पुढलं 4 ते 5 वर्ष मिळणार नाही.
त्याचबरोबर मित्रांनो बघा, अजून एक खूप मोठा गेम मार्केटमध्ये सुरू आहे. गोल्ड सिल्वर का पडतंय मित्रांनो? युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती ज्या ज्या वेळेला तयार होते, सेफ हेवन म्हणून गोल्ड आणि सिल्वरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होते. पण या ठिकाणी मात्र सगळ्या गोष्टी उलट्या होत आहेत. सोनं आणि चांदी देखील इन्व्हेस्टरला धोका देत आहे या युद्धामध्ये, कारण या युद्धानं सगळ्यांची घरं लुटली, सगळ्यांचं खिसं कापलं गेलं, प्रत्येकाच्या पोर्टफोलिओला डाऊन झाले. पण मित्रांनो या ठिकाणी साथ देणं गरजेचं होतं गोल्ड आणि सिल्वरनं, पण ते देखील साथ देत नाहीये. ह्याच्या पाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे, पाठीमागच्या 1.5-2 वर्षामध्ये गोल्ड आणि सिल्वरमध्ये भयंकर अशी रॅली आली आहे. आणि मार्केटसाठी हा सर्वात मोठा ओव्हरहँग होता इराणवरील अटॅक. डोनाल्ड ट्रम्प इराणवर अटॅक करतील हे मार्केट ऑलरेडी डिस्काउंट करून होतं आणि त्याचमुळं आजपर्यंत गोल्ड आणि सिल्वरमध्ये तुम्ही भयंकर रॅली बघितली होती. आणि आता हा ओव्हरहँग आउट झाला आहे, त्याचमुळे या ठिकाणी गोल्ड आणि सिल्वरमध्ये स्मार्ट प्लेयर पैसा काढून घेत आहेत. म्हणून मित्रांनो हे ॲसेट क्लास वाढत नाहीये. मग प्रश्न असा आहे की सर आम्हाला गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता का? तर डेफिनेटली करू शकता, पण लार्ज स्केलवर इन्व्हेस्टमेंट डिप्लॉय करू नका. थोड्या थोड्या प्रमाणात प्रत्येक महिन्याला SIPच्या माध्यमातून गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. त्याचबरोबर निफ्टी इंडेक्समध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला येणाऱ्या दिवसात खूप मोठा रिवॉर्ड हे मार्केट देणार आहे. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आत्ता शेअर करा. आणि तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर कमेंट्स करून विचारा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.